ठाणे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाल्यानं आजपासून उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ झालाय। या निमित्तानं ठाण्यातील उथळसर आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आज सकाळच्या वेळेपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसंच अपक्ष उमेदवार अर्ज भरण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात दाखल झाले होते। आगामी ठाणे महापालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक प्रभागातून अधिकाधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे अर्ज वितरणाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती। अर्ज वितरण माहिती देण्यासाठी स्वतंत्र काउंटर तसंच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत होतं। दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू असून पक्षांतर्गत बैठका, चर्चा आणि उमेदवारी निश्चितीचं सत्र वेगानं सुरू असल्याचं चित्र आहे। काही इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज घेतले असले तरी अंतिम उमेदवारी जाहीर होईपर्यंत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज वितरण, अर्ज भरणं, छाननी आणि माघारीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे। आजपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। पुण्यामध्ये विशेषतः महायुती होणार का यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तुम्ही देखील नगरसेवक आहात, आताही देखील फॉर्म घेतलेला आहात, कशा पद्धतीने युती धर्म पाळला जातो? युती धर्म पाळला जाणार आहे, युती होणार आहे। फक्त आता तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे। शिंदे साहेब जरा गडबडीत आहे, ते युती बसले का ते युती होणारच आहे, 100% युती होणार। परंतु ठाण्यात आपण जर पाहिलं तर भाजप मोठा भाऊ आहे असं मानलं जातं। ते मोठा भाऊ लहान भावाचा काही प्रश्नच येत नाही। युती झाली का प्रश्न मिटला। आणि आमच्याकडे कमीत कमी 81 नगरसेवक आहेत आता ऑलरेडी आता, आणि थोडं वाटाघाटीमध्ये थोडं कमी जास्त होऊन जातील आणि शिवसेनेचा महायुतीचा महापौर बसेल। परंतु भाजपचे अनेक मंडल अध्यक्ष म्हणले की थेट आम्हाला 50% जागा द्यावी, जेणेकरून ठाणे आता ते वरच्या लेवलला आहे, ते वरती बघतील ते कसं असेल, कसं वाटप करायचं ते वरचं लोक बोला। आपण काय बोलणार, आपल्याला आपण आमची तिकीट मिळते हे बघणार आहे। परंतु तुमच्याही कार्यकर्त्यांमध्ये इच्छा होती की स्वतंत्र लावा, कारण आपण 2017 मध्ये सर्वात जास्त नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेचे निवडून आले होते। त्यामुळे ज्या पद्धतीने अनेक लोकांना तुम्ही पक्षामध्ये देखील घेतलेला आहे, त्यामुळे त्याचाही फटका जो आहे तो कुठेतरी बसणार आहे। नाही बसणार नाही, काही नाही। युती झाली तर सगळं सोयीस्कर होईल आणि सगळं युती भांडणं कमी होणार आणि इलेक्शन व्यवस्थित होणार। महापौर कोणाचा असावा? महापौर महायुतीचा होणार.